अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आज बंद राहणार आहे। आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर्शन बंद असेल। गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद असेल। संपूर्ण गाभारा पाण्याने स्वच्छ करण्यात येणार आहे, तर स्वच्छतेच्या वेळी अंबाबाईची मूळ मूर्ती पूर्णपणे झाकून ठेवली जाणार आहे। लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन उपलब्ध असेल। आपले प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत। शेखर, विक्रांत बरोबर आहे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गेले 4 ते 5 दिवसांपासून संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ केला जात आहे आणि आज एक महत्त्वाचा दिवस असतो। दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी या अंबाबाईचा मुख्य गाभारा जो आहे तो पूर्णपणे पाण्याने स्वच्छ केला जातो। अंबाबाईच्या मूर्तीला कुठल्याही पद्धतीने इजा पोहोचू नये म्हणून एरल पद्धतीने अंबाबाईची मूर्ती पूर्णपणे झाकून ठेवली जाते आणि संपूर्ण गाभारा स्वच्छ केला जातो आणि तेच काम आज सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 पर्यंत सुरू राहणार आहे। त्यामुळे अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन जे आहे ते कोणालाही घेता येणार नाही। मात्र लांबून आलेल्या भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी उत्सव मूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी ठेवण्यात येते आणि त्या उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। अवघे काही दिवस आता उरलेले आहेत आणि अंबाबाई मंदिर परिसरामध्ये अक्षरशः नवरात्र उत्सवाची लगबग पाहायला मिळते। दर्शन मंडप उभारण्यात आलेला आहे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। अगदी धामधूम पद्धतीनं अंबाबाई मंदिरात तो जल्लोष पाहायला मिळत असतो आणि त्याचीच तयारी आता सुरू आहे आणि आज मुख्य दिवस आहे। गाभाऱ्याची स्वच्छता आज होणार आहे, त्यामुळे निश्चितच कधी एकदा नवरात्र उत्सवाला सुरुवात होते असं अनेकांना या ठिकाणी। बरं, धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।